पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांच्या 2-3 अडचणी आहेत. सगळे वेगवेगळ्या पद्धतीने निवेदन देत आहेत, कोणाला तरी भेटत आहेत, कोणता तरी ग्रुप बनवत आहेत. लक्षात घ्या, विद्यार्थ्यांच्या अडचणी काय आहेत. सगळ्यात महत्वाची अडचण म्हणजे वार्षिक वेळापत्रक पाहिजे, कारण त्याशिवाय नियोजन करता येत नाही, मुलींनाही करता येत नाही, मुलांनाही करता येत नाही, पुढचं शिकता येत नाही. पुढचं जे आहे की बाबा आमची वय वाढ द्या, परंतु वय वाढीवाले वेगळेच चाललेत, होमगार्डवाले वेगळेच चाललेत, MSF वाले वेगळेच चाललेत, वार्षिक वेळापत्रकवाले वेगळेच चाललेत. ह्याच्यामुळे सगळा विस्कळीतपणा येतोय आणि नेमकी काय मागणी हे सुद्धा कळत नाही. त्यासोबत नवीन जाहिरातीसाठी सुद्धा मागणी करत आहेत. जर ह्या सगळ्याच मागण्या एकाच निवेदनाखाली दिल्या की बाबा वार्षिक टाइम टेबल काढा, वार्षिक टाइम टेबल मध्ये ऑटोमॅटिकच जाहिरात येते आणि त्यासोबत वय वाढीचा मुद्दा सुद्धा आहे, तो सुद्धा आपण सांगितलेला आहे की बाबा आम्हाला वय वाढून द्या. दिलं तर ते आताच कळन की बाबा देणार आहेत की नाही, परंतु त्यासाठी आवश्यक आहे वार्षिक टाइम टेबल, जेणेकरून आपल्याला सगळ्याच गोष्टी कळतील. वय वाढून देणार नसतील तर जे बिचारे आशेवर बसले आहेत त्यांना काहीतरी उद्योगधंदा बघता येईल, आणि देणार असतील तर ते त्यांच्या अभ्यासाला लागतील. कारण जे आता काठावर आहेत वयवाढीच्या त्यांना इकडे जावं का तिकडं काहीच कळत नाही. मागे काही दिवसापूर्वी विद्यार्थ्यांनी असा गैरसमज केला की आमचा वयवाढीला विरोध आहे. वयवाढीला कोणताही विरोध नाही. तुमची वयवाढ झाली तर आमच्यासाठी काय दुःखद घटना नाही. आम्हाला काय आता पोलीस भरती द्यायची नाही, त्याच्यामुळे वयवाढीला आमचा विरोध आहे हे डोक्यातलं काढून टाका. परंतु सगळ्या मागण्या सोबत आणि व्यवस्थित गेल्या, ते पण त्याचा फॉलोअप झाला तरच फायदा होणार आहे. राज्यातल्या सिलेक्टेड 5-6 आमदारांची यादी आहे की जे ऍक्टिव्ह आहेत, 2-3 मंत्री आहेत की जे ऍक्टिव्ह आहेत, त्यांच्याकडे गेलं की काम होतं. उगाच भांगेऱ्या सुगेऱ्या आमदार खासदारांना भेटू नका, काहीही उपयोग होणार नाही. आणि एकदा निवेदन देऊ नका, 4 वेळा फॉलोअप घ्या, पुन्हा पुन्हा फोन लावा, मेसेज लावा, भेटायला जा, त्याच्याशिवाय पर्याय नाही.